भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय. आपल्याला राजकारणामधून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मला राजकारणातून रिटायर्ड व्हावं वाटतं, परंतु जनतेचा उत्साह पाहून नव्यानं उभारी मिळते असंही त्यांनी म्हटलंय. परळी महामार्गाच्या दुरावस्थेवरती भाष्य करताना मंत्री पंकजा मुंडे यांनी हे भावनिक वक्तव्य केलंय. आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आला कंटाळा. वयाच्या 24व्या वर्षी खूप आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो. म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 30 माणसं, ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर व्हावं असं मी म्हणले. पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, जाग्यावरच्या गरीब घरामधल्या या समर्थकांच्या डोळ्यांना जेव्हा बघितलं, तेव्हा वाटलं आपलं काम संपूर्ण नाही. पंकजा मुंडेंच्या निवृत्तीच्या चर्चेवरती मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडे चालवू शकतात असं जरांगेंनी म्हटलंय. मी सल्ला देणारा कोण, त्यांचं ते दोघं ठरवतो. पण मला जे वाटतं ते माझ्या पोटात जे येते तेच खरं बोलतो. गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा चालवण्याची हिंमत त्यांच्याकडे आहे आणि त्या गोरगरीब जातीला ऊस तोडण्यापासून त्यांनी बाहेर काढल्यात. म्हणजे खूप गरिबीतली जात त्यांनी वर आणलेली. जर ती जात त्यांनी माघार घेतली आणि याच्या का हातात गेली, ती जात पुरी जेलात घालली, गोरगरिबांना अन्नापासून वंचित केली. 100% खोटं बोलत नाही, हे त्यांच्या लोकांना दिस पटत.